गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा वाढदिवस कुटुंबासह मुंबईतील पालखी बंगल्यावर साजरा करण्यात आला। यावेळी भाग्यवान आहे की मला योगेश आणि सिद्धेश सारखे चिरंजीव आहेत, अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली आहे। योगेश कदम मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा योगेश कदम यांच्या मातोश्री ज्योती कदम यांनी व्यक्त केली। तर आईवडिलांच्या आशीर्वादामुळेच इथपर्यंत पोहोचल्याची भावना योगेश कदम यांनी व्यक्त केली आहे। त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात चांगली आहे। पहिल्या स्टर्ममध्ये मला फक्त एकच खातं मिळालं होतं, त्यांना आता 5-5 खातं आहेत आणि 5 खाती जेव्हा ते सांभाळत आहेत राज्यमंत्री म्हणून, तर भविष्यामध्ये कुठलीही जबाबदारी एकनाथ शिंदे दिली तर ते सांभाळू शकतात। हे आज महाराष्ट्रासमोर बघतोय। विशेषतः विधिमंडळामध्ये यावेळेला ते उत्तर देत असतात, तर विधिमंडळामध्ये माझे जे जुने सहकारी आहेत ते मला फोन लावून सांगतायत, रामदास भाई असं वाटत नाही की योगीदाची दुसरी टर्म आहे। जणू काही परिपक्वता त्यांच्यामध्ये जी आहे उत्तर देण्याची, ते बघून आम्ही पण हैराण होऊन जातो। मला खूप अभिमान आहे त्यांचा। बाप से सवय बेटा जो असतो तो प्रकार हा झालेला आहे आणि इतकी नम्र मुले, मला खूप अभिमान वाटतो की इतर नेत्यांची जी मुलं आम्ही बघतो आणि एवढे ऐकतो सगळे, पण माझ्या मुलांमध्ये मला खूप अभिमान आहे। गृहराज्यमंत्री आहे, पुढे काय होणार कसं प्रकार उद्या रात्री काय अपेक्षा असू शकते ना एका आईची। मुख्यमंत्री व्हावा माझा मुलगा, ही अपेक्षा आहे पण माझी। आज जनतेच्या आशीर्वादामुळेच, आईवडिलांच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या पुण्यामुळेच आज इथपर्यंत आम्ही पोहोचू शकलेलो आहोत। राजकारणामध्ये पुढे पावलं टाकत असताना जनतेचा आधार लागतो, त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही। आणि मी नशीबवान आहे की मला इतक्या हजारो जनतेचा मला आशीर्वाद मिळतोय आणि मला वाटतं हीच माझी ताकद आहे आणि हेच आशीर्वाद घेऊन भविष्यामध्ये देखील चांगलं काम करायची मानसिकता आहे।